शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात तीळ पिकात 80% शेंगा तयार होत आहेत आणि 20% फुलंही आपल्याला दिसत आहे। त्याचसोबत तापमानसुद्धा वाढलेलं आहे, त्यामुळे फुलगळ आणि काही झाड पिवळे पडलेले सुद्धा दिसत आहेत। तर अशा वेळेस आपल्याला कोणती फवारणी करायची आहे हेच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। शेतकरी मित्रांनो, सध्या तीळ पिकावर 2 फवारण्या झालेल्या आहेत। आता तीळ 60 ते 70 दिवसाचा आहे। यावेळेस आपण शेवटची फवारणी घेणार आहोत। ही फवारणी घेताना आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, त्या म्हणजे जे फुलं आहेत त्यांची कमीत कमी गळण होऊन त्यांचं शेंगात रूपांतर होईल। आता त्यासाठी सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध असलेले रॉयल फर्टिलायझर अँड केमिकल्सचे सुपर सेटर हे आपल्याला प्रति लिटर 2 ml प्रमाणे घ्यायचे आहे। हे घेताना बोरॉन आणि झिंक अतिरिक्त आपल्याला द्यायची आवश्यकता नाही, कारण यात ते समाविष्ट आहे। याचा रिझल्टसुद्धा उत्कृष्ट आहे, ज्यामुळे फुलांची गळण कमी होईल व तीळ शेंगा चांगल्या प्रकारे भरल्या जाईल। आता याच्यानंतर दुसरा पर्याय म्हणजे गोदरेज कंपनीचे डबल हे आपल्याला द्यायचे आहे, ज्यात होमोब्रासिनोलाइड 0.04% हे घटक आहे, ज्यामुळे फुलांची गळण कमी होऊन पिकांचे पोषण करण्यात मदत होते व उत्पादनात वाढ होते। याचे प्रमाण 200 लिटरला 100 ml एवढे घेऊ शकता। आता याही सोबत बोरॉन, झिंक आणि कोणतेही वरखत घेण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर आपल्याला संपूर्ण तीळ पिकाचे निरीक्षण करायचे आहे। ते कसे आहे? आपल्याला पिकाचा कलर कसा आहे हे पाहायचं आहे। पिकाला जर पाण्याची कमतरता भासत असेल तर 100 ग्रॅम प्रति पंप युरिया 20 लिटर पंपाला आपण देऊ शकतो। त्यानंतर कीटनाशकामध्ये आपल्याला प्रोफेक्स सुपर किंवा केम या 2 पैकी कोणतेही एक घेतले तरी चालेल। बुरशीनाशक मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगितलेलं नाही, कारण तापमान खूप आहे, पाण्याची आवाजास्तव ओल नाही। त्याऐवजी मी युरिया किंवा मॅग्नेशियम सुचवलेला आहे। तर अशा प्रकारे तीळ पिकाची शेवटची फवारणी जमेल तर सकाळी किंवा संध्याकाळी नक्की करा। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तोपर्यंत जय जवान जय किसान।